आज आपण इतिहासाकडे एका अगदी वेगळ्या नजरेने बघणार आहोत. चला तर मग उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय याच्या रंजक दुनियेत शिरूया. कधी विचार केलाय की एक अख्खं मंदिर एकाच खडकातून कोरलेलं असू शकतं? वेरूळचं कैलास मंदिर, जे खालून वर नाही तर चक्क वरून खाली कोरत आणले. प्राचीन काळातल्या इंजिनिअरिंगचा हा एक अद्भुत नमुना आहे, नाही का? पण मग प्रश्न पडतो की या इतिहासाचा आणि आजच्या आपल्या जीवनाचा काय संबंध? तर इथेच येतो उपयोजित इतिहास. सोप्या शब्दात सांगायचं तर भूतकाळातल्या ज्ञानाचा वापर करून आजच्या समस्यांवर उपाय शोधणं. आणि हो, यालाच जनांसाठी इतिहास असंही म्हणतात. म्हणजे हा इतिहास फक्त पुस्तकांसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी आहे. इतिहासाविषयी बरेच गैरसमज आहेत. लोकांना वाटतं इतिहास म्हणजे फक्त जुन्या राजा महाराजांच्या गोष्टी, ज्याचा आजच्या आयुष्यात काहीच उपयोग नाही किंवा त्यातून काही पैसे मिळत नाहीत. पण खरं चित्र खूप वेगळं आहे. खरं तर इतिहास हे खूप मोठं आणि शक्तिशाली साधन आहे. आणि हे समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या दुनियेतली एक गोष्ट ऐकूया. एक अशी गोष्ट जिथे प्रश्न थेट जीवन मरणाचा होता. तर गोष्ट आहे लुई पाश्चर यांची. एका लहान मुलाला पिसाळलेला कुत्रा चावला होता, म्हणजे मृत्यू अटळ होता. पाश्चर यांच्याकडे एक नवीन लस होती, पण ती फक्त प्राण्यांवर वापरली होती. आता काय करायचं? दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आणि मग पाश्चर यांनी तो धाडसी निर्णय घेतला. त्या मुलाला लसीचे डोस दिले. आणि काय आश्चर्य, तो मुलगा वाचला. जगाला एक जीवनरक्षक लस मिळाली. पण गोष्ट इथेच संपत नाही. तो ऐतिहासिक शोध पुढेही विकसित होत राहिला. म्हणजे बघा, तेव्हा तब्बल 14 इंजेक्शन्स घ्यावी लागायची आणि आज फक्त 3. हीच तर आहे उपयोजित इतिहासाची ताकद. भूतकाळातल्या शोधावर आज काम करून त्याला अधिक सोपं आणि प्रभावी बनवणं. आता हे झालं विज्ञानाचं. पण भूतकाळातून शिकण्याचं हेच तत्त्व इतर अनेक क्षेत्रांमध्येही लागू होतं. चला बघूया कसं. विज्ञानातली प्रगती कशी टप्प्याटप्प्याने होते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पिरियॉडिक टेबल. आठवतंय शाळेतलं? डोबेरायनरच्या त्रिकांपासून ते न्यूलँड्सच्या अष्टकांपर्यंत आणि मग मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीपासून आजच्या आधुनिक पिरियॉडिक टेबलपर्यंतचा हा प्रवास बघा. प्रत्येक शास्त्रज्ञाने आधीच्या संशोधकांच्या चुकांमधून आणि यशातून धडे घेतले. कमाल म्हणजे मेंडेलिव्हने तर आपल्या टेबलमध्ये काही जागा मुद्दाम रिकाम्या सोडल्या होत्या, कारण त्याला खात्री होती की भविष्यात इथे नवीन मूलद्रव्य सापडतील. आणि तसंच झालं. हेच तर आहे उपयोजित इतिहासाचं उत्तम उदाहरण. आणि हाच नियम फक्त विज्ञानापुरता मर्यादित नाही. अगदी शेती, टेक्नॉलॉजी, बिझनेस, मॅनेजमेंट सगळीकडे लागू होतो. विचार करा, शेतीत नांगरापासून ड्रोनपर्यंतचा प्रवास, टेक्नॉलॉजीत दगडांच्या हत्यारांपासून चाकाच्या शोधापर्यंत, आणि बिझनेसमध्ये मागच्या मार्केट ट्रेंडचा अभ्यास करूनच पुढची रणनीती ठरवली जाते, बरोबर ना? भूतकाळातल्या अनुभवांवरच तर भविष्याची इमारत उभी राहते. बरं, पण इतिहास म्हणजे फक्त प्रयोगशाळा, पुस्तकं किंवा कंपन्यांच्या बोर्डरूम्स नाहीत. तो आपल्या आजूबाजूला आहे, आपल्या जिवंत वारशाच्या रूपात. पर्यटन हे इतिहासाचं जणू एक प्रवेशद्वारच आहे. जेव्हा आपण एखाद्या किल्ल्यावर किंवा ऐतिहासिक वास्तूवर जातो तेव्हा आपण फक्त दगड, विटा नाही बघत. आपण त्या काळाशी जोडले जातो. आपल्या मनात कुतूहल निर्माण होतं. एक वेगळंच नातं तयार होतं. एका ट्रेकरने त्याचा अनुभव सांगितलाय. पहाटे रायगड चढताना झालेला सगळा त्रास, तो थकवा, वर पोचून जेव्हा समोरचं दृश्य दिसलं ना, तेव्हा एका क्षणात नाहीसा झाला. उलट एक नवी ऊर्जा, एक वेगळीच भावना मनात आली. आणि हा वारसा फक्त वास्तूंपुरता नाहीये. आपला नैसर्गिक वारसाही तितकाच महत्वाचा आहे. माहिती आहे का, जगातले 90% जास्त एकशिंगी गेंडे जे एक जागतिक वारसा आहेत ते आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आहेत. हे संरक्षण म्हणजे इतिहासाचा भविष्यकाळासाठी केलेलं जतनच आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एका महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन येतात. इतिहास ही फक्त अभ्यास करण्याची किंवा वाचण्याची गोष्ट नाहीये, तर तो जपण्याची, जतन करण्याची गोष्ट आहे. आणि ह्याची सुरुवात कुठून होणार? तर आपल्या स्वतःच्या शहरातून, आपल्या आजूबाजूच्या परिसरातून. विचार करायला लावणारा एक प्रश्न, आपल्या शहरातला असा कोणता ऐतिहासिक वारसा आहे जो आपण जपायला हवा?